बाबा स्माइल ठेवा. तू है मेरी परछाई, कैसे कह दूं तू है पराई, तू है मेरी परछाई, कैसे कह दूं तू है पराई. मेरे दिल का तू है टुकड़ा, मैं कैसे कर दूं तुझको विदा. मेरी बेटिया कैसे कर दूं विदा, मेरी बेटिया कैसे कर दूं विदा. छोटी सी रानी है. आज वयाची 23 वर्ष मी इथे आईबाबांकडे राहिले आणि म्हणजे आता 23 वर्षानंतर इथलं सगळं काही आईबाबांना भावाला सोडून मला दुसरीकडे जायचं आहे. म्हणजे माझ्यासाठी पूर्ण म्हणजे माझं जगच बदलल्यासारखं आहे. सगळंच बदलणार आहे, नाती बदलतील, सगळं बदलतील. थोडं टफ आहे पण ठीक आहे, मी मॅनेज करेल. कारण की इथे जसं माझं मॅनेज होत होतं, कारण की मी पूर्ण दिवस अजिबात घरात नसायचे. मला सगळं हातात भेटायचं. माझी मम्मी माझ्यासाठी सगळं हातात द्यायची. घरी आल्यावर मला आयतं जेवण, आंघोळीला तापवलेलं पाणीसुद्धा मला हातात भेटायचं. पण ठीक आहे, आता याच्या पुढे काही गोष्टी नसतील, सेम काहीच राहत नाही. बदल हा होतोच आणि बदल पाहिजे पण. सगळं मॅनेज करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. पहिले कसं आम्हाला लोक कमी म्हणजे ओळखत होती, तिच्यापासून आम्हाला लोक जास्त ओळखायला लागले. जिथून तिने नाव कमवला काही चांगल्या गोष्टींमध्ये, तिथून आम्हाला जास्त माहिती ओळख झाली. लोक आम्हाला विचारायला लागले, अरे हे तलाडीचे आई वडील म्हणून. असं म्हणजे एक पहिली कशी बोलायचे लोक, अरे याची मुलगी, अरे तिची मुलगी. आता आम्हाला असे म्हणतात, अरे तिचा पप्पा, अरे तिची मम्मी असं म्हणून आता लोक आम्हाला ओळखायला लागले. परी लाट आली पुनवेत ही रात झाली. बोलायचंय का थोडंफार तिच्याबद्दल काहीतरी सांगा. तिचा स्वभाव कसा आहे? छान आहे. आमची बोलणी चांगलीच आहे. मी पहिले लहानपासून ती हुशारच होती आणि हुशारच आहे आणि तिचा स्वभाव पण चांगला आहे. लहानपासून म्हणजे अभ्यासाची जिद्द तिने खूप पकडली आणि जिद्द ती पूर्ण केली. आम्हाला काही त्रास पण काही दिला नाही. छान वाटलं म्हणजे. आता ती जाते का आम्हाला एकदम जरा दुःखच वाटतं. म्हणजे आनंद पण वाटतं आणि दुःख पण वाटते. आनंद म्हणजे तिचं लग्न होते म्हणून मला आनंद वाटते. दुःख वाटतंय तर ती आमच्यापासून थोडी लांब होणार आहे म्हणून त्याचं आम्हाला दुःख वाटतं. एवढंच. काका तुम्हाला कसं वाटतंय? मागे तुषार लहानपणापासून बालवाडीपासून ती अतिशय म्हणजे ती खूप चांगल्या मार्गानेच म्हणजे ते खास होऊन यायची. पहिल्यापासून बालवाडीपासून तिसरीला असतानाच ती वर्गशिक्षक झाली होती. म्हणजे असं मुलांना गाईड करायची. म्हणजे असं पहिल्यापासून म्हणजे मला म्हणजे ना तिच्या शिक्षणाबद्दल मला काही त्रास झालेला नाही. सर्व लोकांना मी आम्हाला लोकांना पण म्हणजे तिच्या मम्मीला आणि मला पप्पाला कधीच नाही असं. खूप म्हणजे हुशार म्हणजे अतिशय म्हणजे हुशार म्हणजे अभ्यासात सगळ्या या गोष्टी. परंतु आता तिचं लग्न होते आणि लग्न झालं की दुसरं पर्याय घ्यायचं होतं. त्याचं दुःख वाटतं प्रत्येकाला. पण ते शेवटी हा प्रत्येक बापाचं कर्तव्य म्हणजे होतं ना का पार पाडावा लागतो. कधी मुलगी दुसऱ्याच्या घरची बघ लक्ष्मी असते. आपल्या घरात तरी जन्माला आली तिला दुसऱ्याकडे जायचं दुसऱ्याच्या घरात. मी एवढंच बोलतो. आम्ही लहानाच्या सोबत मोठे झालो, सोबत मस्ती केली, सोबत मज्जा केली. आता मी ते खूप मिस करणार आहे. परंतु दुःख असं
लहानपणापासून आपण केला भारामध्ये खेळायला म्हणजे काय असं तरी वराडलं तरी असं तरी काय माझं दुःख असं होतं आमची मुली आमच्या दूर जाते त्या गोष्टीचं दुःख दीदीला हॅपी मॅरिड लाईफ.